आज आपण कुर्तीची ड्राफ्टिंग बघणार आहोत। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक नक्की करा। चला तर मग आपण आपल्या कुर्तीच्या ड्राफ्टिंगसाठी सुरुवात करूया। तर आपण पहिल्यांदा घेतलेला आहे फुल लेंथ घेतलेली आहे। फुल लेंथ आहे आपली 37 आहे प्लस आपण 1 इंच मार्जिन घेतलेला आहे, त्याचं टोटल होतं आपला 38 इंचेस। ओके, त्यानंतर आपण घेतलेला आहे चेस्ट राऊंड आहे आपला 31 इंचेस। त्याच्यामध्ये आपण त्याचा जर चौथा भाग काढला 31 इंचेसचा चौथा भाग काढला तर 7.5 होतं, प्लस त्याच्यामध्ये 2 इंचेस आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे, तर मग आपलं किती होईल टोटल 9.75। ओके, त्यानंतरला वेस्ट राऊंड येतो। वेस्ट राऊंड किती आहे आपलं 28 आहे, मग त्याचा जो चौथा भाग काढला आपण तर 7 इंचेस होतो आणि प्लस आपल्याला 2 इंचेस मार्जिन घ्यायला लागते। मग आता टोटल झाली आपली 9 इंचेस। तर हिप राऊंड नंतरला येतो, तर हिप राऊंड आपण घेतलेला आहे 35चा चौथा जर आपण भाग काढला तर 8.75 होतं, प्लस 2 इंचेस आपण मार्जिन घेतलेली आहे, मग टोटल होतं 10.75 इंचेस। ओके, तर नेक आहे आपले हे दोन नेक घेतलेले आपण फ्रंट आणि बॅक। ओके, फ्रंट घेतलेला आपण 7 इंचेस आणि बॅक घेतलेला आपण 10 इंचेस। तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकता। आता मला 7 घ्यायचं होतं तर मी 7 घेतलेला आहे, तुम्हाला जर जास्त किंवा कमी घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता। शोल्डर आपण घेतलेले आहे 5 आणि नेक विड्थ घेतलेली आहे आपण 2.5 इंचेस। आता याच्या आधारावर आपल्याला ड्राफ्टिंग करायचे आहे, तर ड्राफ्टिंगसाठी आपण इकडे ड्राफ्टिंग करूया दुसऱ्या पेजवर। तर आपण ड्राफ्टिंगसाठी ही लाईन ड्रॉ केली आहे मी। आता मी इथं ड्राफ्टिंग केलेली आहे, तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते की मी काय काय ड्राफ्टिंग केलेली आहे। तर आता आपण इथे जी आडवी लाईन आपण बघतोय ती आहे शोल्डर। इथे आपण शोल्डर घेतलेला आहे, शोल्डर आहे आपला 5 इंचावरती। ओके, जी आडवी लाईन दिसते तुम्हाला ही आडवी लाईन आहे आर्म होलची। ही आपण जी दिसते ही आर्म होल आहे। आर्म होल माझा 5.5 इंचवर आहे, तुमचा जेवढा असेल तुम्ही तेवढा मेजर करून इथे टाकायचं आहे। ओके, तर ही जी लाईन दिसते ही चेस्ट राऊंड आहे। ओके, चेस्ट राऊंड होता माझा 9 इंचेस, म्हणजे 2 इंचेस ॲड करून 9 इंचेस होत होता, तर मग इथं मी चेस्ट राऊंड घेतलेला आहे। तुमचा चेस्ट राऊंड तुम्ही कॅल्क्युलेट करा किती आहे आणि त्याला 4ने डिवाइड करा। त्याच्यानंतरला मग जो चेस्ट राऊंड येईल त्याच्यामध्ये 2 इंचेस ॲड करायचे, मग हा चेस्ट राऊंड इथं आलेला आहे। नंतर त्याच्यानंतर हा वेस्ट राऊंड आहे। आता वेस्ट राऊंड आपण कसं घ्यायचं आहे, तर आपली उंची मोजायची। फॉर एक्झाम्पल आता आपण शोल्डरपासनं वेस्ट कुठे आहे आपली, ठीक आहे, तर वेस्टपर्यंत घ्यायचं आहे आणि वेस्ट जिथपर्यंत येईल मग हा तिथपर्यंत इथे समजा हा 13 येत असेल, इथून वरतून 13 इंच आला तर मग 13 इंचवर आपल्याला काय घ्यायचं आहे तर वेस्ट घ्यायचं। ओके, तर वेस्ट घेतल्यानंतर वेस्ट राऊंड 28 आहे माझा। ओके, 28ने डिवायडेड बाय 4 असं केल्यानंतर 2 इंचेस आपल्याला मार्जिन घ्यायचे, तर त्या हिशोबाने मी इथे घेतलेला आहे वेस्ट राऊंड। ओके, त्याच्यानंतरला मी जसं सांगितलं वेस्ट राऊंड आपण कसा घ्यायचा, आता हिप राऊंड ही सेम घ्यायचा। आता हिप राऊंड कसा मोजायचा, तर शोल्डरपासून हिपपर्यंत आपल्याला मेजर करायचं आहे। मेजरमेंट केल्यानंतरला किती, फॉर एक्झाम्पल 15 येऊ शकतं, 16 येऊ शकतं, मग 16 आल्यानंतरला मग इथून ते इथंपर्यंत 16 इंचेस घ्यायचं। त्याच्यानंतर इथून ते इथंपर्यंत आपण किती घेणार, मग आपला हिप राऊंड जेवढा असेल, आता फॉर एक्झाम्पल 32 असेल तर मग तेवढा घ्यायचा, 38 असेल तर तेवढा घ्यायचा। ओके, मी माझा घेतलेला आहे 32 इंचेसवरती घेतला आहे, 9.5 10.5 काहीतरी येत होता, मग हा माझा हिप राऊंड घेतलेला आहे। ओके, आता त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, तर फुल लेंथ आपली जी होती बरोबर, आता फुल लेंथ आपली 32 इंचेस समथिंग होती, 32 इंचेस आपण घेतलेली आहे। आणि त्यानंतर हा जो दिसतोय तुम्हाला हा आडवा भाग हा आहे आपला बॉटम तुम्हाला 9 ते 10 इंचेसपर्यंत घ्यायचा आहे। कमी घेऊ शकता, तुम्हाला कमी असं हवं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता, जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। प्लस 1 इंच नाही तर 2 इंचेस एक्स्ट्रा द्यायचे आहेत मार्जिनसाठी। ओके, तर आपल्याला हा भाग राहिलेला आहे आपला, तर आपण इथं आर्महोल केलेला आहे। ओके, आर्महोल झाल्यानंतरला आपल्याला काय करायचं आहे आता, की फ्रंट कोणता आणि बॅक कोणता ते मी तुम्हाला समजावून सांगते। आता बॅक पहिल्यांदा आपण काय करतो तर बॅकचं कटिंग करतो। कुर्ती कोणताही ब्लाऊज कुर्ती किंवा काही शिवताना आपण पहिल्यांदा बॅकचं कटिंग करत असतो। मग बॅकचं नेक कसं करणार, तर इथून ते इथंपर्यंत आपल्याला अर्धा इंच किंवा 1 इंचावरती आता मी हा घेतलेला आहे। 1 इंच इथून घेतल्यानंतर असा एक शेप करून घ्यायचा आहे, असा एक गोल आकाराचा शेप करून घ्यायचा आहे, हा आहे बॅक आर्महोल। ओके, तर आपल्याला फ्रंट आर्महोल कसा काढायचा, तर आपली ही रेष होती। ओके, तर या रेषेच्या इकडे अर्धा इंचवर आपल्याला ही अशी आडवी तिरकी रेष मारायची ही। ओके, ही तिरकी रेष आपण अर्धा इंचवर घेतलेली आहे। अर्धा इंच झाल्यानंतर मग आपल्याला करायचं आहे काय, हा फ्रंट आर्महोल आपण या साईडने असा इथे अर्धा इंचचा गॅप असला पाहिजे इथे।
ठीक आहे. इथे जसा 1 इंच बॅकला होता तसा फ्रंटला अर्धा इंच गॅप असला पाहिजे आणि त्याची स्टार्टिंग आपल्याला अशी करायची. ओके. तर हा बॅक आहे आणि हा फ्रंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला राहिलेला आहे हा नेक राहिलेला आहे. आपल्याला नेक विड्थ किती घ्यायची होती, 2.5 घ्यायची होती. तर मग आता इथं सपोज आपण 2.5 जर घेतलेलं असेल तर आपल्याला म्हणजे त्याची लेंथ किती पाहिजे गळ्याची ते बघायचं आहे. तर आपल्याला मी घेतलेलं आहे 7 इंचेस फ्रंट आणि बॅकला घेतलेलं आहे 10 इंचेस. आता 7 इंचेस म्हणजे काय करायचं, आता तर आपल्याला गळा करायचा असेल तर आता इथून ते इथंपर्यंत 7 इंचेस काउंट करायचं. ठीक आहे. इथून ते इथंपर्यंत 7 इंचेस जर आपलं झालं तर मग इथे परत 2.5 घ्यायचं आणि इथून इथे असा एक शेप द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे बॅकवाला. तर बॅक कसं करायचं आहे तर 10 इंचेस आहे. फॉर एक्झाम्पल आपलं इथे 10 झालेलं आहे. एक असे बॉक्स करून घ्यायचा आणि हा बॉक्समधून आपल्याला एक शेप द्यायचा असा. हा झालेला आहे बॅकचा तो झालेला आहे नेक. ओके. तर हा शोल्डर झालेला आहे, हा फ्रंटचा नेक झालेला आहे, हा बॅकचा नेक झालेला आहे, हा आर्मोल आणि हा इकडे मी आर्मोल लिहिलेला आहे बघा. हा चेस्ट, वेस्ट, हिप राऊंड आणि बॉटम. याच्यामध्ये तुम्हाला काही कळालं नसेल, काही समजलं नसेल किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट करा आणि नक्की मला विचारा की काही डाऊट्स असतील तर मी तुम्हाला नक्की सोल्युशन सांगेल त्याचं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.